नमस्कार, मी श्वेता भालेकर परब आणि आपण पाहताय झी 24 तास डिजिटल। केंद्र सरकारनं दिल्ली पोलिसांना एनएसए अर्थात राष्ट्रीय सुरक्षा कायदा वापरण्याचे आदेश दिले। 19 जुलै ते 18 ऑक्टोबर असे 3 महिने या कायद्याचा वापर करता येणार आहे। सध्या दिल्लीमध्ये सुरू असलेल्या नीट पेपर फुटी विरोधातल्या विद्यार्थी आंदोलनातल्या आंदोलकांना याचा फटका बसणार का, अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे। यावर दिल्लीचे नायब राज्यपाल तरनजीत सिंग संधू यांनी मात्र हा आदेश नूतनीकरणासंदर्भातला आहे। आंदोलनाच्या आधीच 15 जुलैला तो जारी केल्याचं म्हटलंय। चालू घडामोडींचा याच्याशी काही संबंध नाही असं दिल्ली पोलिसांनी सुद्धा स्पष्ट केलंय। पण मग हा नेमका कायदा आहे तरी काय, चला जाणून घेऊया या व्हिडिओतून। 23 सप्टेंबर 1980 ला राष्ट्रीय सुरक्षा कायदा संसदेमध्ये संमत झाला। याचा मुख्य उद्देश राष्ट्र सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था आणि आवश्यक सेवांचा पुरवठा अबाधित राखणं हा आहे। या कायद्याअंतर्गत संशयित व्यक्तीला कोणताही गुन्हा घडण्यापूर्वी किंवा भविष्यातला धोका रोखण्यासाठी विना आरोप थेट ताब्यात घेता येऊ शकतं। या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला सुरक्षेच्या कारणास्तव सुरुवातीला 3 महिने आणि गरजेनुसार जास्तीत जास्त 12 महिन्यांपर्यंत स्थानबद्ध म्हणजेच तुरुंगात ठेवता येऊ शकतं। केंद्र किंवा राज्य सरकार, जिल्हा दंडाधिकारी किंवा पोलीस आयुक्त यांना हा अधिकार वापरता येतो। अटकेचे आदेश ते देऊ शकतात। अटकेची वैधता तपासण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं एक सल्लागार मंडळ असतं। त्यांची मंजुरी 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ अटकेसाठी आवश्यक असते। कायद्यातल्या कलम 5 नुसार अटक केलेल्या व्यक्तीला कोणत्या तुरुंगात किंवा कोणत्या ठिकाणी ठेवायचं आणि त्याच्यावर कोणते नियम लागू करायचे हे ठरवण्याचा अधिकार सरकारला असतो। अटक केल्यानंतर सामान्यतः 5 दिवसांच्या आत आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त 15 दिवसांच्या आत संबंधित व्यक्तीला अटकेचं कारण लेखी स्वरूपात सांगावं लागतं। मात्र राष्ट्रहितासाठी गुप्त ठेवणं आवश्यक असल्यास कारण न सांगण्याचा अधिकार सुद्धा या कायद्याअंतर्गत सरकारला आहे। कायद्याच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार 3 सदस्यांचा सल्लागार मंडळ स्थापन करतं। उच्च न्यायालयाचे आजी किंवा माजी न्यायाधीश याचे अध्यक्ष असतात। त्यांच्याकडे सरकार हे प्रकरण सोपवतं। हे मंडळ पुराव्यांची तपासणी करून अटक केलेल्या व्यक्तीला स्वतःची बाजू मांडण्याची संधी देतं, पण आरोपीला वकिलाची मदत घेण्याचा अधिकार नसतो। सल्लागार मंडळानं अटकेचं कारण योग्य मानल्यास सरकार अटक कायम ठेवू शकतं। जर मंडळानं कारण अयोग्य मानलं तर सरकारला त्या व्यक्तीला तत्काळ सोडून द्यावं लागतं। नवे पुरावे मिळाले तर हा कालावधी वाढू सुद्धा शकतो। जसं मी मगाशी म्हटलं त्यानुसार राष्ट्रीय सुरक्षा कायदा हा अत्यंत कडक कायदा आहे। या कायद्यामध्ये वकील मिळत नाही, एफआयआर होत नाही, पोलीस कोणताही गुन्हा नोंदवत नाही, थेट स्थानबद्ध करतात, त्वरित जामीन सुद्धा मिळू शकत नाही आणि